इनोच्या कंपनीला सुद्धा माहीत नसेल की आपण त्याचा यूज कुठे कुठे करणार आहे आणि माझ्याकडून काही गडबड होणार नाही असं कधी होणारच नाही. ते पुढे सांगतेच काय गडबड झाली ते. त्याआधी इथं सकाळी सकाळी आमच्या दोघांसाठी मस्त असे सँडविच बनवले होते, आलू सँडविच. आणि ह्यांना काहीतरी काम दिले आणि त्यांनी अर्धवट सोडलं नाही, असं कधी होतच नाही. नारळ बिना फोडताच माझ्याकडे घेऊन आले आणि मला म्हणतायत की तुझ्या डोक्यावर फोडून देतो, मस्त फुटेल. त्यानंतर मी पटपट भाज्या चिरून घेतल्या, तोपर्यंत ह्यांनी नारळातलं सगळं पाणी काढून घेतलं. आणि ह्या पाण्यावरून आमच्या दोघांची नेहमी भांडणं असतात की आधी कोण पिणार. पण असो, माझाच नंबर पहिला असतो. आता मी पिऊन झाल्यानंतर ह्यांना पण थोडंसं दिलं बरं का. आता ह्याच खुशीमध्ये त्यांनी मला पूर्ण नारळ सोलून पण दिला आणि तो चिरून पण दिला, जेणेकरून माझं तर भरपूर काम हलकं झालं होतं. पण एवढंच करताना बघा त्यांच्या हाताला लागलं आणि कसे नौटकी करतायत बघा. उत्तप्यासाठी मी जे बॅटर केलं होतं ते मला हवं तसं काय फर्मेंट ते झालं नव्हतं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये आज इनो ट्राय करणार होते. आणि मिक्स केल्यानंतर गडबड तर होणारच. त्याच्यामध्ये एवढा फेस आला, मला तो वरचा फेस काढावा लागला. त्यानंतर मी उत्तप्पे करायला घेतले. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर मस्त स्प्रिंकल केली. त्याच्यावरती थोडासा लाल मसाला पण स्प्रिंकल करून घेतला आणि उत्तप्पे रेडी झाले. हा इनोचा हॅक कोणी कोणी ट्राय केलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी माझा उत्तप्पा एन्जॉय करते.